नमस्कार, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण पारंपरिक पुरणाचे मोदक तळणीच्या पद्धतीने कसे करायचे ते पाहतोय। अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने खमंग असे चविष्ट असे मोदक कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। पुरणाचे मोदक बनविण्याकरिता सर्वप्रथम आपण एका बाउलमध्ये 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेऊया। ही डाळ पाणी घालून 2 वेळा छान अशी धुवून घेऊ। आता ही डाळ आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे। सोबतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे। 1 वाटी डाळीकरता इथे मी 4 वाटी पाणी घालत आहे, कारण मला कट हवंय। तुम्हाला कट नको असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल। आता या डाळीला छान अशी उकळी काढून घेऊ। आता डाळीवरचा फेस जो असतो ना ते आपल्याला काढून घ्यायचा आहे। फेस काढल्याने भरपूर असे फायदे आहेत, म्हणजे डाळ पचायला हलकी होते, त्याच्याने पित्त होत नाही। त्याकरिता शक्यतो डाळ शिजवताना त्यावरचा फेस काढूनच घ्यायचा। आता आपण यामध्ये घालणार आहोत एक अर्धा चमचा तेल, जेणेकरून डाळ मऊ शिजते। सोबतच एक पाव चमचा हळद घालायची, जेणेकरून आपल्या पुरणाला कलर सुरेख येतो। सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवर आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्या काढून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलंय। तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजते। अगदी मऊसूत डाळ मी शिजवून घेतलेली आहे। आता काय करायचं, डाळीमधलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ज्याला आपण कट बोलतो ते वेगळं करून घ्यायचं। आता या कटापासून तुम्ही सुंदर अशी आमटी देखील बनवू शकता। आता आपण पुरण बारीक करून घेऊ। पुरण बारीक करण्यासाठी पुरण यंत्र मिळतं, पुरणाची चाळणी मिळते, पण मी इथे आपण जी मैदा चाळतो ती चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती थोडीशी डाळ घालून चमच्याने अशी बारीक करून घ्यायची। पुरण यंत्रामध्ये डाळ बारीक करण्याऐवजी मला हे सोपं वाटतं। याने अशी पटकन डाळ मॅश होते, तुम्ही बघू शकता। फक्त डाळ आपल्याला मऊ शिजवावी लागते आणि थोड्याच वेळात इथे हे आपलं संपूर्ण पुरण वाटून तयार आहे। आता हे पुरण आपण पूर्णपणे एकत्र करून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असं व्यवस्थित पुरण आपलं बारीक करून झालेलं आहे। आता हे पुरण आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे। आता डाळीच्या समप्रमाणात म्हणजे 1 वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जर तुम्ही साखर घालत असाल तर पाऊण वाटी साखर पुरेशी होते, कारण गुळापेक्षा साखर ही गोड असते। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, जेणेकरून आपल्या पुरणाला चव खूप छान येते। आता लो फ्लेमवरती गूळ आणि डाळ व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। काही वेळातच गूळ वितळायला सुरुवात होते, तुम्ही बघू शकता। असंच मंद आचेवरती हे पुरण आपल्याला एक 10 मिनिटे शिजवून घ्यायचे। 10 मिनिटांमध्ये छान असा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता पुरण हे व्यवस्थित शिजलेलं आहे का नाही याकरता एक ट्रिक सांगते। पुरण असं एकत्र करायचं, त्यामध्ये असा चमचा रोवायचा। पळी किंवा चमचा खाली पडत नसेल, पुरणामध्ये व्यवस्थित असं बसत असेल तर समजायचं की पुरण झालेलं आहे। तुम्ही बघू शकता हा चमचा अजिबात पडत नाही, म्हणजे इथे आपलं पुरण झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालायची आपल्याला एक मोठा चमचा साखर आणि वेलचीची पूड, सोबतच थोडंसं जायफळ देखील मी किसून घालणार आहे। आता दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि इथे आपलं पुरण रेडी आहे। याला पूर्णपणे थंड करून घेऊ। आता आपण मोदकासाठीचं आवरण तयार करून घेऊ। त्याकरिता एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि एक अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे। यात आपण घालणार आहोत 1 चमचाभर तूप आणि सर्व जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यात मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ देखील घातलेलं होतं। इथे आपलं तूप आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। हा गोळा सैलसर पडता कामा नये, छान घट्टसर डो बनवायचा आणि झाकून एक 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होऊ द्यायचा। 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पीठ व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। एक वेळ त्याला मळून घ्यायचं। पिठामधून छोटे छोटे बॉल्स आपण तयार करून घेऊया। त्याला सुक्या पिठामध्ये असं घोलून घेऊ आणि हलक्या हाताने हे आपण लाटून घेऊया। पोळीप्रमाणे मी हे लाटून घेणार आहे। आता यामधून आपल्याला एका वाटीच्या साहाय्याने पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपले मोदक एकसारख्या आकाराचे होतील। तुम्ही याऐवजी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून मग त्याचे मोदक तयार केले तरी चालेल।
सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण मोदक तयार करू। त्याकरिता एका पारीमध्ये थोडंसं मी पुरण भरणार आहे। पुरण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पारीच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने सर्व कळ्या पाडून घेऊया आणि हलक्या हाताने याला मोदकचा आकार देऊन घेऊ। तुम्ही बघू शकता छान असा मोदकचा आकार आलेला आहे। एक्स्ट्राचं पीठ आता काढून घेऊया आणि इथे आपलं मोदक बनून तयार होतं। अतिशय सुबक आणि सुंदर असं मोदक बनून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता याच पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेऊया। या पिठाचे 21 मोदक बनून तयार होतात। आता मोदक तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। हे मोदक तुम्ही वाफेवर देखील शिजवू शकता, तेही खायला भन्नाट लागतात। तेल छान असं तापून घेऊ, त्यामध्ये हे मोदक सोडून घेऊया आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मोदक छान असे तळून घ्यायचे आहेत। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये मोदक छान असे तळून होतात, तुम्ही बघू शकता। आता आपण याला काढून घेऊया। हे पुरणाचे तळलेले मोदक चवीला अतिशय भन्नाट लागतात, तर तुम्ही बाप्पांच्या प्रसादासाठी हे मोदक एक वेळ नक्कीच करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।